तो इन्फॉर्ममध्ये असला फलंदाज बऱ्याचशा डेच्या स्पर्धा खेळाडूंना अगदीच आपल्या बॅटनं गाजवल्यात, बऱ्याचशा नाईट रजनी शृंखला देखील खेळाडूंना गाजवल्यात, कोण विसरले खेळाडूला. आणि इथे मात्र अख्खर द लाईन केल्याचा प्रयत्न होता. चेंडूला खरं तर धारायचं होतं लॉंगॉनच्या डोक्यावरून, परंतु बॅटने बॉलचा संपर्क जुळू शकला नाही. इथे मात्र डॉट बॉल आला. अरे डॉट गेम केपर कोरण्या होता अगदी त्या ठिकाणी तो डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलाय आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. अवांतर धावसंख्या लगावल्या गेल्या ते 2. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी, तेच तरार गोलंदाजी. मी पहिलंच ज्यावेळेस षटकला गोलंदाजीने हातामध्ये घेतलं त्यावेळेस सांगितलं होतं की हा तेच तरार गोलंदाज आहे. इथे विजय सावंत सारख्या फलंदाजाला मात्र इथे रोखतो आणि निश्चितच विजय सावंत मात्र प्रत्येक चेंडू या ठिकाणी होकतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अगदी बंटीच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती पुढील चेंडू. यावेळेस मात्र लेंथ आणि लाईन मात्र भरकटला आणि पंच आमच्याकडे वळतायत, इशारा देत आहेत आणि हा येईल वाईड बॉल. परंतु दंडित केलं जाईल अगदीच्या गोलंदाजीला आणि वाईड बॉलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 3 अंकावरती. अगदी बॅटच्या स्वरूपानं कोणतीही धावसंख्या इथे आतापर्यंत आलेली नाही. पिचच्या बाहेर पडलंय का? नाही, वाईड बॉल आहे. एकदम बाहेर असेल तर न देऊ शकता पंच. अगदीच इथे आपण पाहतोय गोलंदाज तयार. इथे चांगला फटका फाईन केलाय, चेंडूला हिट केला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहून चेंडू जाईल 1 सीमारेषेच्या बाहेर. येतो हा दररोज स्ट्रोक चौकार आणि चौकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या पंच 16 सेवक आहेत. त्या ठिकाणी काय सांगतायत? षटकार अगदी तिथे 16 सेवक आहेत आमच्या टीमचे खेळाडू आहेत आणि षटकार सांगतायत. अगदी त्या ठिकाणी तो षटकार फॅस्ट षटकार आणि षटकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली समासमी. अगदीच षटकार टोकला आणि 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचल्या. तर त्याला मॅचला सुरुवात करायची. बॉलची पूर्तता करा, बॉलची पूर्तता करायची. मेन बॉल फेकायचे. एकंदरीत जर आपण विचार केला लगातारचे 2 चेंडू वाईड आले, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. फाईनच्या दिशेने मात्र चेंडूला केलं आणि 6 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 9 अंकावरती धावून पोहोचल्या. अगदीच जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या नाईट रजनी शृंखलेतील जर विचार केला ना तर 10च्या लॉसमधील हा 4था सामना आपण या ठिकाणी पाहू शकाल. चला पण मॅचला सुरुवात करायची. बॉल इथे जमा करायच्या आणि एकंदरीत इथे मॅचला सुरुवात करा. पुढे जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे आणि 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण मॅच मात्र या ठिकाणी फिनिश करायची आहे. पहिलं 17 इथे मात्र बॅटची लिडिंग चेंडू जाईल फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. सिंगल्स मात्र इथे घेण्याचा प्रयत्न होता कदाचित स्ट्राईक वरतून, परंतु चेंडू हातामध्ये होता आणि एकंदरीत इथे डॉट बॉल आला. विकेट किपर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप अगदीच आपण पाहतोय पॉइंट. त्यानंतर शॉट मुडा, त्यानंतर शिलमुडान आणि शॉट मुडान अशा वरची फील्डची सजावट केली गेल्या. स्केल लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि 7 गोलंदाज. 30 सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगले 2 क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. 22 लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला मित्रांनो. त्यानंतर 22 लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला. एकंदरीत इथे षटक क्रमांक पहिले चालू आहे. एकंदरीत 5 टीमचा खेळ या ठिकाणी संपुष्टाला. स्कोर कार्ड स्थिरावला आहे 9 अंकावरती. एक षटकार बरोबर आला, परंतु त्याच्या व्यतिरिक्त इथे झेलची संधी काय करतोय मैदानच्या आतमध्ये. अगदी विजय सावंत सारखा एक जबरदस्त तंत्रसिद्ध फलंदाज अशी चूक करेल असं वाटलं देखील नव्हतं. या चेंडूला खरं तर आरपार खेळणं गरजेचं होतं, परंतु इथे पंचांनी षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा दिला. एकंदरीत एका षटकाचा खेळ संपुष्ट आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ते 9 अंकावरती. चला टीम मिटिंग नको, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही एंड मॅचला मात्र लगेच आपण सुरुवात करायचं. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. वरनाई चषक 2024 पर्व पहिलं नाईट रजनी शृंखलेचे दिमागदार नियोजन या ठिकाणी आपण पाहतो. अगदीच बऱ्याचशा
मान्यवर या व्यासपीठावर अगदीच भेट देत असताना आपण पाहतोय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी देखील केला जातोय. निश्चितच वेळ घेऊ नका. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचं टीम वरोशिया. कारण इथे आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रत्येक 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी या ठिकाणी असणाऱ्या. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 9 धावा. 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आणि शेवटची अंतिम मॅच या ठिकाणी अशी फर्स्ट राऊंडची अगदी पूर्वाडी विपक्ष नडाल सांगितलं दुसरा व्यक्ती स्वतःचा पहिला षटक घेऊन येईल. यावेळेस आपण पाहतोय रोशन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला. चला मॅच गेम ऑन करायची आहे. बॉल भेटायला लागला पाहिजे कॅमेरा शिरवानला यावेळेस मात्र जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अगदीच सिंगल मात्र या ठिकाणी सिंगल वरती या ठिकाणी रोखलं जातं. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. 10 लॉस्ट ऑफ 0 विकेट, नो लॉस. कोणत्याही स्वरूपाची विकेटची पडझड या ठिकाणी झालेली नाही. त्यानंतर गोलंदाज रोशन ऑन स्ट्राईक वरती. इथे मात्र मोठा फटका फुल करायचा होता, मात्र इथे झेलची संधी प्राप्त केली. झेल उडाला होता पण तो इथे पहिला धक्का या ठिकाणी बसे अगदीच या ठिकाणी मस्त टीम कलते मोकाशीला. बॅटर मैदानच्या आतमध्ये लक्ष्मण विकेट बॅट्समन मैदानच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मैदानच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण विचार केला 10 धावा. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. जोरदार दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली. बॅट चेंज करायची यस घेऊन जा. अगदीच धावफलकावरती धावसंख्येचा विचार केल्यानंतर 10 धावा इथे जोडल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर एक चांगली गोलंदाजी. विकेट्स मात्र नक्की दुसऱ्या चेंडूवरती विकेटचा पतन या ठिकाणी झाला. 1.2 चेंडूचा युक्त खेळ संपला. सातत्याने या ठिकाणी आपण पाहतो चांगली गोलंदाजी. डॉट टेकिंग गोलंदाजी या ठिकाणी डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त या ठिकाणी हाताळले गेले तर वर्ष टीमकडनं. अगदीच खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो. एक धारदार गोलंदाजी वर्ष टीमकडनं पाहायला मिळते. षटक लाईनचा चेंडू हलक्यातने खेळलाय. रनआउटची संधी. धोका नाही. डायरेक्ट हिट झाला होता परंतु तोपर्यंत फलंदाज मात्र शेपमध्ये पोहोचला होता. इथे मात्र रन्स कंप्लीट होईल. 1 धाव. 1 पेक्षा दुसरे काही मिळणार नाही आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. एकंदरीत 11 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर चांगली फिल्डिंग सजवली. अगदीच एक्स्ट्रा कव्हर लॉंग मिड विकेट कॉर्नर 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल विकेट किपर अगदीच फर्स्ट स्लिप स्कोरलेड आणि स्लिपला क्षेत्ररक्षक. त्यानंतर शॉट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आणि स्वतः गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. शिलीम रॉन मात्र नक्कीच या ठिकाणी खुल्लं ठेवलं परंतु निश्चित एक चांगलं गेम प्लॅनिंग आणि निश्चितच ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे ना त्या पद्धतीची फिल्डिंगची सजावट केली टीम वॉरेशनं आणि निश्चित एक चांगली गोलंदाजी. टप्पाईन गोलंदाजी ऑस्टम जास्तीत जास्त चेंडू ठेवतोय गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन. सातत्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली रोशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑस्टमला चेंडू ठेवला. डॉट बॉलची सांगता सलामीसाठी गेलेला राजू मात्र या ठिकाणी थोडासा कमजोर दिसतोय. मैदानच्या आतमध्ये थोडीशी कमजोर फलंदाजी करताना दिसतोय आणि निश्चित इथे येईल हा डॉट बॉल. एकंदरीत 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या अवघ्या 11 धावा इथे जोडल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र चांगला फटका स्कोर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलाय. गोलीच्या रफ्तारनं गोलीच्या वेगानं चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतो ह्या 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स करत चेंडू होईल फरार. 4 धावेसाठी बिग स्ट्रोक चौकार. एकंदरीत हा चौकार ठोकलाय. चौकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. अगदीच कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने कव्हर केली जाते. त्यांची संपूर्ण टीम अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली क्वालिटी खूप चांगली क्लॅरिटी अगदीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया कौतुक. कारण कर्जत टेनिस क्रिकेट आपल्या हक्काचा चॅनल आहे मित्रांनो. निश्चितच या चॅनलला फेमस करण्यासाठी खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा खूप मोठा वाटा आणि तिथून निश्चितच ते फेमस होत गेल्या
आणि हे अजिंक्य पवार सरांनी देखील मान्य केलं. आणि इथे चेंडू जाईल वाईट लॉंग ऑनला, हिला 6 धावांसाठी धमाका केलाय. इथे मात्र चेंडूला धाडले जाते 6 धावांसाठी हा ठोकलाय षटकार. आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 21 अंकावरती 21. 21 धावा. असं वाटत होतं की धावा येणार नाहीत. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा होत्या, त्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 21 अंकावरती 10.5च्या सरासरीनं, अगदी 10.50च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. ते 21 धावा. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी घ्या, 12 चेंडूचा खेळ एकंदरीत शिल्लक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करा. फुल लावा टीम वर्ष लगेच या ठिकाणी आपलं प्लेइंग 11 लगेच पसरवायचं. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जात आहेत. नाईट रजनी शृंखला आपण गेलतो. नाईट रजनी शृंखला ही नाईटमध्ये पार झाली तर त्या स्पर्धेला अर्थ असतो. जर नाईटची स्पर्धा डे मध्ये गेली तर त्या स्पर्धेला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे स्पर्धा अगदी त्या ठिकाणी आपण फास्ट खेळायची. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपले 4 षटकं इथे आपण एकंदरीत कंप्लीट करायची आहेत. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत टीम वर्षाची, खूप चांगली गोलंदाजी, परंतु तशीच चांगली फलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली टीम कळते मोकाशी. दोन्ही संघ जर आपण विचार केला हक्कीच्या अंतरावरती असणारे दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात लढत येत आहेत. अगदीच ओमसाई क्रीडांगणावरती अगदीच वर्णय चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ जर विचार केला तितके बलाढ्य ताकदीचे ताकदवर आहेत. इथे आपण पाहतोय मोठा फटका बॅटच्या राडारमध्ये चेंडूला धाडले, चेंडूला 6 धावांसाठी ठोकलं आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. या षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या अगदीच जाऊन पोहोचल्या 27 अंकावरती. आता खऱ्या अर्थानं आपले टॉप घेर टाकण्यास सुरुवात केली फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधला हा षटकार आपण पाहतो. वैयक्तिक लक्ष्मण 7 अंकावरती खेळतोय. पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळतोय. साहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. सामोरा फलंदाज लक्ष्मण. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न शॉट जाण्याचा चेंडू होता अगदी 4 ठिकाणी ग्राउंड डाऊन आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा काव कॉर्नर मध्ये. सिंगल प्राप्त होईल, एकापेक्षा दुसरं काही मिळत नाहीये. एकेरी अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 28 अंकावरती 28. काही जबरदस्त गोलंदाजीचा प्रश्न या ठिकाणी आपण पहिल्या 2 षटकामध्ये, परंतु त्याच्यानंतर विचार केला 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी घणाघाती प्रहार चढवला गेलाय गोलंदाज साहिलवरती. यावेळेस स्ट्राईकसाठी सलामीसाठी फलंदाज आपण पाहतोय. निश्चितच एक मोठा फलंदाज राजू. इथे मोठा फटका, काय जबरदस्त फटका केलाय अक्रॉस द लाईन, जबरदस्त फटका. इथे 6 धावांसाठी बिग स्ट्रोक षटकार. खूप लांब होता प्रवास. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय कोलते मोकाशीवरून प्रवास करून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय आणि यावेळेस लांबवरचा प्रवास या ठिकाणी कमी भाग पडतो या चेंडूला. आणि षटकांचा बॉलची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये. अगदी जुन्या बॉलची व्यवस्था करा मैदानच्या आतमध्ये. एखाद्या षटकार टोकला. षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकाल 34 अंकावरती. जशा पद्धतीचं पहिलं षटक हाताळलं होतं ना गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळलं होतं खऱ्या अर्थानं बंटीनं काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी केली. त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळलं रोशननं चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर तिसरं षटक मात्र कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते. 3 चेंडू 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज साहिलनं. त्याला बॉलची व्यवस्था करायची कमिटीनं विनंती करेन. सातत्याने स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली मित्रांनो. अगदीच्या कमिटीचा विचार केला ना तर अगदीच आमचे नंदू पवार असतील, यशवंत पवार असतील, अगदीच त्यानंतर जर आपण पाहिलं अरुण इलाम असेल, रवी इलाम असेल, रवी वाघमारे, तुकाराम इलाम, मनोज जोरिया आणि मी स्वतः अगदी सातत्याने खूप सारी मेहनत स्पर्धेसाठी सर्वच आयोजक कमिटीने घेतल्या आणि तशीच मेहनत मात्र या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण टीमची देखील राहिल्या. खूप सारी मेहनत त्यांची देखील स्पर्धेसाठी राहिल्या. ते सर्वांच्या त्या ठिकाणी मी मनाच्या अंतकणापासून त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. जेव्हा मॅचच्या दिशेने गोलंदाज पुरुष तयार. इथे आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये इथे मोठा फटका पुन्हा एकदा. हो 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 काय जबरदस्त स्ट्रोक सरळ बॅटने केलाय आणि चेंडूला धाडलाय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. 3 षटकार या षटकामध्ये ठोकले गेले. 4 चेंडू 19 धावा. महावीर षटक इथे ठरतोय वर्ष टीमसाठी. षटक क्रमांक 3 साहिलचं. इथे खऱ्या अर्थानं आता बॅट पाजवल्या अगदीच सलामीसाठी फलंदाज राजूनं. काय जबरदस्त बॅटिंग. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 अंकावरती. 2.4 चेंडूचा खेळ संपला.
6 चेंडू वैयक्तिक 2300 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये राजू, तर वैयक्तिक 3 चेंडू 8 धावसंख्येवरती खेळतोय तर फलंदाज लक्ष्मण. इथे आपण पाहू शकाल गोलंदाज पुण्याशी तयार. इथे पुन्हा एकदा मोठा फटका, काय जबरदस्त फटका, अतिशय जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहतोय. अशा पद्धतीने जर का चेंडू दिले तर ते चेंडू मात्र राजू फलंदाज ठेवणार नाही. या चेंडूला आर पार काढले 6 धावांसाठी. पुन्हा एकदा येतोय हा 6 धावांसाठी षटकार. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने षटकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी कंप्लीट केले गेले आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या मात्र 46 अंकावरती. अगदीच एकंदरीत जर विचार केला 2.5 चेंडूचा खेळ संपला. 100चा बॉल या ठिकाणी शिल्लक असणाऱ्या 46 धावा. खराब गोलंदाजीचा प्रश्न झाले. तिसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाज झाले. एकंदरीत 4 षटकाराने एक सिंगलमध्ये 25 धावा आतापर्यंत खर्च केला त्या गोलंदाजानं. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता पण तो परफेक्ट यॉर्कर झाला नाही. त्याचं प्रत्युत्तर म्हणूनच की काय की या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला. अगदीच महेंद्र सिंह धोनी स्टाईलनं हा फटका खेळला होता आणि इथे आपण पाहतोय सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलला टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 47 धावसंख्येवरती 47. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 47 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. 26 धावसंख्ये 26 धावा एकंदरीत षटकामध्ये कुठून काढल्यात. खूप महागडे षटक ठरलंय. हे कलते मोकाशी या टीमने मात्र या ठिकाणी संधीचे सोनं केले या दोन्ही फलंदाजांना. अगदीच राजू आणि लक्ष्मण चला टीम मिटिंग नको आहे, टीम मिटिंग नको, लगेच आपण निर्णय घ्या कोणत्या गोलंदाजीला गोलंदाजी द्यायची तो निर्णय आपण घ्या आणि लगेच मॅचला या ठिकाणी सुरुवात करा. शेवटचे षटक प्रगतीपथावरती स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचतील अगदीच 47 धावा. अगदीच खूप चांगला खेळाचा प्रदर्शन मैदानच्या आतमध्ये कलते मोकाशी टीमच्या अगदीच मिळालेली संधी. अगदी शिवनगर टीम खऱ्या अर्थानं आजच्या लॉसमध्ये होती या वर्षी टीमच्या विरोधात फाईट करण्यासाठी परंतु काही कारणास्तव त्यांच्या इथे दुःखद निधन झालं आणि निश्चितच त्याच्या कारणास्तव टीम पूर्ण या ठिकाणी उपयोग झाली होती ग्राउंडवरती. पण तो काही कारणास्तव त्यांना कॉल आला आणि त्यांना मात्र हे ग्राउंड सोडून जावं लागलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं या ठिकाणी कलते मोकाश टीम या मैदानच्या आतमध्ये आपल्या बॅटने मात्र काय जबरदस्त धमाकेदार फलंदाजी करताना आपण पाहतो राजू आणि लक्ष्मणला. पण एकदा षटक क्रमांक 4 इथे मात्र हलक्या हाताने केलेला ग्लास केले चेंडूला. चेंडू मिड विकेट रिजनमध्ये जाईल. सिंगल प्राप्त केले. सिंगलला डबलमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न परंतु एकीपेक्षा दुसरे काही मिळत नाही आणि षटक क्रमांक 4 हातवतो गोलंदाज रमेश. अगदी यावेळेस आपण पाहतो रमेश फारवी बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. सिंगलला टीमची टोटल धावसंख्या 48 अंकावरती 48. स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अंकुश निरगुडा एक जबरदस्त समालोचक देखील आहेत. हिंदी मराठी समालोचक जबरदस्त समालोचक आणि त्यांचं देखील आपण करूया या ठिकाणी कौतुक. चांगलं समालोचन त्यांचं देखील आपण ऐकलं आणि यावेळेस मात्र घडलंय काय मैदानच्या आतमध्ये स्लो डिलिव्हरी. अगदी त्या ठिकाणी शॉर्टर लाईनचा चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. चेंडू थोडासा मागे ठेवला. विरेशन आणलं. विरेशनबद्ध गोलंदाजी गती परिवर्तन आणि चेंडू मात्र जाईल डॉट बॉलची इथे सांगता झाले. गोलंदाज पुण्याशी तयार रमेश पारदे. इथे मात्र पुन्हा एकदा हुकवलं जाते फसवलं जाते परंतु एक बाईकच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव रोखू शकत नाही. अगदीच डोळे देखत या ठिकाणी चोरी केली जाते आणि इथे मात्र मिळेल ते सिंगल धाव आणि एका धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 49 अंकावरती 49. 3 अगदीच जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा एकंदरीत या ठिकाणी खेळ संपला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे मात्र डॉट बॉलची इथे सांगता मिडस्ट मोडतून ज्या फलंदाजांना मागील षटकामध्ये एकंदरीत 25 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजांनी देखील इथे उभं ठेवलं होतं राजूला. काय जबरदस्त गोलंदाजी. जरूर मागचं षटक मागे ठरलं असेल परंतु या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी केल्या. जबरदस्त गोलंदाजी भेदक मारा तिखट मारा जकडून ठेवलं बांधून ठेवलं या षटकामध्ये. इथे मात्र चेंडूला अगदीच गली पॉइंट मधनं गल्लीमधून चेंडूला काढलंय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतील हा 4 धावांसाठी चौकार. अगदीच जमिनीला घासत पुसत चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि चौकारने टीमची टोटल धावसंख्या 53 अंकावरती 53 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथे आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल शिल्लक असेल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अगदीच काय जबरदस्त बॅटिंग केले. 53 धावा आतापर्यंत उभारल्या टीम कलते मोकाशीनं याच अगदीच वर्ष टीमच्या विरोधात आणि इथे मात्र कदाचित यासाठी वाईड बॉल. खूप चांगली क्वालिटी खूप चांगली क्लॅरिटी
अगदीच KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तर टेनिस क्रिकेट मित्रांनो आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि निश्चितच आपल्या हक्काचं चॅनल आणि जास्तीत जास्त चॅनल मात्र आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं. आणि इथे चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 1 बाय चौकार. अगदीच्या ठिकाणी मिळतील रन 4 आणि 4 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 58 अंकावर 58 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. आणि विजयासाठी आव्हान असणारे ते 59 धावांचं लक्ष. येणारे मात्र 24 चेंडू 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायचे ते 59 धावा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणाऱ्या अगदीच पीरवाडी संघनायक आणि त्याचे पक्षात टीम असेल ते नडाल. थोडा दोन्ही संघनायक टॉससाठी या शेवटची मॅच अगदीच या ठिकाणी फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच या ठिकाणी असणाऱ्या निश्चितच विनंती करेन पीरवाडी संघनायक आणि नडाल संघनायक चला या टॉससाठी या. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. कोणताही वेळ आपण या ठिकाणी घ्यायचं नाही, कोणताही विलंब आपण या ठिकाणी करायचं नाही. या लगेच आपण या ठिकाणी टॉससाठी या. विनंती करेन आपणास जास्त वेळ घेऊ नका. तर या नडाल संघनायक आणि यायचे चला नडाल संघनायक या शेवटची मॅच पीरवाडी विपक्ष नडाल दोन्ही संघनायक टॉससाठी या. कोणताही वेळ आपण इथे बाय घालवायचं नाही. या नडाल आणि पीरवाडी. तर अगदीच प्रसाद सवारे सरांना विनंती करेन की आपण या प्रसादजी सवारे सर विनंती करेन आपण अगदीच या ठिकाणी मायक्रोफोनवरती यायचं. कोण कुणाला चौका ठोकणार, कोण कुणाला षटकार ठोकणार, कोण कुणाची विकेट घेणार आणि कोण कुणाला पराजित करणार हे ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक प्रसाद सवारे सरांना विनंती करेन की आपण यायचं मायक्रोफोनवरती या. धन्यवाद. तर चला या पीरवाडी संघनायक आपण टॉससाठी या. नडाल संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. पीरवाडी संघनायक ओके. हॅलो, थँक्यू सो मच प्रकाश पवार सर. पुनश्च या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी वर्णी चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आम्ही समालोचक प्रसाद मोहन सवारे फ्रॉम बदलापूर खरवई आपलं सर्वांचं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा मागच्या दिशेने. अगदी पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना कलवते संघानं तब्बल 58 धावा कोटल्या आणि 59 धावा संख्येचा टार्गेट उभा केला. तो म्हणजेच ओरोसे संघासमोर 24 बॉल आणि 59 धावा संख्येची गरज. अगदी आजचा जर उच्चांक पाहिला ना तर नक्कीच आजचा उच्चांक देखील आम्ही नक्कीच काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच ग्रुप बी मधला हा हायस्ट स्कोर आतापर्यंत पाहिला तर 58 आहे. जर का इथे नक्कीच चेस केला गेला तर नक्कीच मी तर म्हणेन विक्रम होऊ शकतो. पहिलाच बॉल गोलंदाज विजय यांचा अवे फ्रॉम द बॉडी स्ट्राइक वरती खेळाडू पण पाहू शकतो तो म्हणजे सचिन. आणि सचिन साठी हा चेंडू आपण पाहिला तर अगदी अवे फ्रॉम द होता. अगदी वाईट लाईनच्या अगदी दिशेने हा चेंडू फेकला होता. परंतु डॉट बॉल शून्यापासून सुरुवात करत असताना गोलंदाज गुडलेन स्पॉट टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू पण पाहू शकता. लगातारचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल ओरोसे संघाला
नक्कीच हा सामना जड होऊ शकतो. सातत्याने ज्या प्रकारे पहिल्या सत्रात कलोते संघाने बॅटिंग केली अगदी तशा प्रकारे थोडीच तोड उत्तर द्यावं लागेल. शॉर्ट अप बॉल हुक केलाय, फटका फसलाय, जेलची संधी डीप मध्ये आपण पाहू शकता. खेळाडू उपस्थित आणि या ठिकाणी तिसऱ्या बॉल वरती पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. स्ट्राइक वरती अंकुश आहेत. फटका चांगला, अगदी ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर. 4 रन. अगदी मैदानाच्या आत गेल्या अंकुशच्या बॅटपट चौकार. येस कंटिन्यू. चौकार ठोकलाय. संघर्षाचा संकनात मात्र अंकुशने केलाय मैदानाच्या आत. अवे फ्रॉम द बॉडी, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा, नक्कीच संजय वाघमारे सरांचा इशारा आला. या ठिकाणी व्हाईट बॉल अवांतर धाव पाहायला मिळते आणि या अवांतरच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 5 या धाव फलकावरती. षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले. सुरुवातीचे 3 बॉल नक्की सुरुवातीचे 2 बॉल डॉट होते, परंतु तिसऱ्याच बॉल वरती नक्की सचिन थोडा दबाव खाल्ला आणि त्यानंतर आपला विकेट मात्र कलोते संघाला दिलाय. परंतु अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये नक्कीच अजून एका दुसरा मोठा फटका अंकुशला आपल्या टीम साठी खेचावा लागेल. तर चला फास्ट खेळायचं आहे. बॉल फटका या ठिकाणी चांगला आहे बॅकच्या रिटायर मध्ये, परंतु डीप मध्ये खेळाडू आले होते. प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांना नक्कीच ज्या फटक्यांची नितांत गरज होती त्या फटक्या सध्या तरी मैदानाच्या आत अंकुश निरगुडा यांच्या बॅटमधले येत आहेत. मैदानाच्या आत गेल्या पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर षटकार. भरपूर चांगले बॅटिंग इथे पूल केलाय, परंतु फटका फसलाय. आता चूक होणार नाहीये, सहजासहजी कॅच मात्र स्वीकारली जाईल. फलंदाज बाद. अगदी केटीसी कॅमेरामॅन अगदी भरपूर चांगलं वर्क आपण पाहिलं. जसा फलंदाज बाद झाला लगेचच खेळाडू अंकुश वरती
पूर्णपणे नियंत्रित करण्यात आलं. अगदी अंकुश यांच्या चेहऱ्याचे हावभाव पूर्णपणे दाखवण्यात आले प्रेक्षकांना. अगदी भरपूर चांगला कॅमेरा वर्क. कॅमेरामॅन नक्कीच कॅमेरामॅन अजय गवळीचं कौतुक करावं लागेल आणि त्याच समवेत स्क्वेअरचे श्रवण डायरे दोन्ही कॅमेरामॅनचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगलं या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण दाखवत आहेत आणि त्यानंतर आमचे अगदी या ठिकाणी लाईव्ह अपडेटर आमचे मित्र जितेश कांबरे संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंट आणि संपूर्ण ऑफिशियल टीमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. भरपूर चांगली अफाट मेहनत मात्र घेत असताना अगदी या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम संपूर्ण केटीसी करते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वरोसे संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 सुरेश बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट ऑफ बॉल फक्त दिशा दिली गोलंदाजीच्या गतीचा वापर आणि बॉल जाईल सरळ फाईन लेग सीमारेषा बाहेर. 4 रन. चौकार लगावलाय. चौकाराच्या मदतीने 15 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे अंकुशने सुरुवात करून दिली ती सुरुवात कायम ठेवावी लागेल मैदानाच्या आत. फलंदाज रमेशचा विचार केला तर सलामीवीर फलंदाज आहे. नक्कीच रमेश मध्ये देखील क्षमता आहे या धाबा चेस करण्याची. नक्कीच सातत्यानं डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटपर्यंत थांबणं भरपूर महत्वाचं आहे रमेशला. फटका चांगला अगदी विषयमध्ये एक्झिक्यूट केलाय. डीपला बरबादा खेळाडू उपस्थित सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे परंतु या ठिकाणी नक्कीच दुसरी धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच यात नंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच पंचांचा इशारा व्हाईट बॉल. यात नंतर होणारी मॅच नडाल विरुद्ध बीरवाडी या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीम्स आपण तयारीत राहायचं आहे. नक्कीच टॉस देखील केलाय. टॉस तर नडाल संघाचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुद्धा त्यांना मिळवलाय. भरपूर चांगली गोलंदाजी. अगदी कमी धावांचं षटक पाहायला मिळतोय परंतु षटकाचे शेवटचा बॉल अवे फ्रॉम बॉडी. परंतु या ठिकाणी नक्कीच पंचांनी मात्र लाईन चेक केली. त्यानंतर सांगितलं की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव मिळणार ती म्हणजेच वरोसे संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धाव फलकावरती.
मापे असावे 19 धावा. आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं संपलंय. सामना थोडासा आता कठीण होत चाललाय तो साठी. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 20.0 राहिलंय. प्रति ओव्हर मध्ये 20 धावा आता कुठ्याला लागतील. अर्थातच प्रत्येक ओव्हर मध्ये 3 मोठे फटके वरोसे संघाला नक्कीच मैदानाच्या आत खेचावे लागतील. षटक क्रमांक 3 टर्निंग पॉइंट षटक. या षटकामध्ये नक्कीच आता अटॅक करावा लागेल तो म्हणजेच भरोसे संघाला. जर का या षटकात 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर नक्कीच भरोसे संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. फुलटास बॉल होता. परभणी होते परंतु परभणी स्वीकारता आली नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर राकेशला ही संधी आली होती परंतु संधीचं सोडून झालं नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. व त्याच दरम्यान वरणे गावाचे ज्येष्ठ नागरिक माननीय श्री किशोर सिंगल डबल. आता मात्र इथं काही होणार नाहीये वरोसे संघासाठी. त्यासाठी सातत्याने जर का सामना जिंकायचा असेल तर सातत्याने मोठमोठे फटके आता मैदानाच्या आत खेचावे लागतील. समीकरण अगदी कठीण बनले गेले आहे. इथे देखील हा चेंडू पंच आम्हाला सांगतात की खराब चेंडू आहे. वाईट बॉल. अवांतर धाव पाहायला मिळते. तब्बल 59 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि इथनं पाहिलं तर आतापर्यंत फक्त 21 धावा बनल्या गेल्या. ओव्हरपिच बॉल. फटका चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित परंतु त्यांना बीट करून बॉल चाला सरळ डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. 4 रन. हा देखील फटका चांगला आहे. नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आत चालू आहेत ते म्हणजेच सचिन यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27 धावा. ओव्हरपिच बॉल. फटका फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाज परंतु त्यांच्याकडनं
झेल होते ड्रॉप, परंतु रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल सचिनला मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. तर त्याच दरम्यान माननीय श्री लक्ष्मणजी दोरे यांच्या ठिकाणी आगमन झालं, तर त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. वर्णी चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे, जास्त आपण वेळ घेऊ नका. नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. शॉट ऑफ लेन पुल केलाय, फटका फसलाय, स्क्वेअर लगला खेळाडू उपस्थित, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी झेल मात्र कंप्लीट केली, परंतु फलंदाज बाद. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर अगदी या ठिकाणी अजून एक विकेटचा पतन. लगातार 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. अगदी सामना पूर्णपणे पाहिलं तर कलोते संघाच्या बाजूनं झुकलाय. अगदी भरोसे संघ जर पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी मैदानात खराब झाली. अगदी विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला, बंटीनं फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर पाहिलं तर रोशन आले. रोशननं गोलंदाजी करत असताना त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट त्याने मिळवला होता, 12 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये साहिल, नक्कीच त्या साहिलनं मात्र भरपूर धावा पडल्या. तब्बल लगातार 3 षटकार, पहिल्याच बॉलवरती षटकार आला. अगदी त्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा खर्च केला साहिलनं. त्यानंतर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये रमेशनं देखील 15 धावा खर्च केला. नक्कीच साहिलनं धावा सुरू करून दिल्या आणि त्यानंतर धावांचा अगदी डोंगर उभा केला. तब्बल 58 धावा आणि 59चा पाठलाग करत असताना नक्कीच संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक, 2 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज. नक्कीच बॅटिंग लाईनअप मध्ये देखील आपण जर पाहिलं तर सुरुवातीला सचिन आले वरुसे संघाकडनं, त्यानंतर रमेश. नक्कीच सचिननं थोडं नाराज केलं, परंतु त्यानंतर सचिननं मात्र नाराज केलं, परंतु त्यानंतर रमेशनं सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर अंकुशने देखील सुरुवात चांगली केली. त्यानंतर पाहिलं तर एकही खेळाडू मात्र खेळपट्टीवरती थांबायचं नाव घेत नाहीये. कुठेतरी बॅटिंग लाईनअप कमजोर पाहायला मिळाली आणि इथनं पाहिला तर आज सामना जिंकलाय तो म्हणजे कलोते संघानं अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम